नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या समोर आलो आहे। माझे सहकारी आणि दिव्यांग विभागाचे उपायुक्त श्रीमती देशपांडे, इथे जमलेले सर्व दिव्यांग शाळांचे शिक्षक वर्ग, दिव्यांग मुलांचे पालक आणि दिव्यांग मित्र आणि मैत्रिणी, आज खरं म्हणजे तुमच्याशी मला खूप मोठा संवाद साधायचा होता। मी आल्यापासून गेले 4 महिने मी सांगतोय की या शहरामध्ये एक दिव्यांग पार्क व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी दिव्यांगांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद उपभोगता आला पाहिजे, दिव्यांगांची सुरक्षितता राहिली पाहिजे आणि दिव्यांगांची ट्रीटमेंट पण झाली पाहिजे। हा प्रयोग काही नवा नाही। मी नागपूरला याच्यापूर्वी कमिशनर होतो, त्या ठिकाणी माननीय नितीन गडकरी साहेबांच्या मदतीने आपण एक आदर्श दिव्यांग पार्क तयार केलं 5 एकर मध्ये। त्या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहे त्याच्यामधून ज्या वेळेला हे मुलं तिथे खेळतील, ज्यातून लाटांचे आवाज येतात, विमानांचे आवाज येतात, अंध मुलांसाठी तर ब्रेल लिपीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा एक दिवस पूर्ण त्या ठिकाणी आनंद जाईल अशी व्यवस्था केलेली आहे। तर दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आम्ही आज सकाळी एक मीटिंग घेतली आणि असं ठरवलं की आमचं जे महानगरपालिकेची जागा आहे त्या जागेवर तात्काळ दिव्यांग पार्क सुरू करून येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये आम्ही कार्यक्रम करू। त्याचं टेंडरिंग मध्ये निघेल, तर या दिव्यांग पार्कच्या ठिकाणी या मुलांच्या ट्रीटमेंटची व्यवस्था होईल आणि त्याच्यासाठी योग्य ती संस्था आम्ही काढू। म्हणजे महानगरपालिका ट्रीटमेंट करणार नाही, पण एखादी चांगली संस्था जी आहे ज्यांच्याकडे डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत किंवा तुमची जी शाळा आहे त्यांची मदत घेऊन आपण दिव्यांग सेंटर चालवणार आहोत। दुसरं मला असं सांगण्यात आलं की दिव्यांग जे आपले सगळे इथे आलेले मुलं किंवा व्यक्ती आहेत त्यांचा फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने इंटरव्ह्यू घेतला आणि मला सांगायला आनंद होतो की जवळपास 82 जणांची निवड झालेली आहे। ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे। त्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा। पण केवळ 82 जणांचं उपजीविकेचं साधन उपलब्ध करून उपयोग नाही, त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळे मार्ग शोधून काढावे लागतील। महानगरपालिकेतर्फे आम्ही अनुदान देतो। दिवाळीच्या आधी पण मी आवर्जून दिव्यांगांना आणि विधवांना वगैरे अनुदान द्यावं म्हणून दिवाळीच्या आधी मी ऑनलाईन पाठवलं होतं, पण अनुदान हे काही पूर्ण होत नाही, त्याच्यातून तुमचा उदरनिर्वाह चालणार नाही। तर यासाठी पण आपण काय करता येईल याच्यासाठी एक स्वतंत्र बैठक घेऊ आणि विचार विमर्श करू। मी आता काही शिक्षकांशी बोललो की या क्षेत्रामध्ये आपल्याला कार्य करण्यासाठी खूप आहे, कारण वसई विरारमध्ये दिव्यांग कल्याणावर फार जास्त कार्य झालेलं दिसत नाही। तर आपण सगळे म्हणून आज ठरवूया की आपण या विषयाला प्राधान्य देऊन कशा प्रकारे दिव्यांगांचं कल्याण करता येईल त्या दृष्टीने जे प्रोजेक्ट करायचे आहे त्या प्रोजेक्टचा आपण विचार करू। आज या ठिकाणी निवेदकांनी सांगितलं की आपली शारीरिक कमी आहे पण आपण माणूस म्हणून चांगला आहे। माझं असं मत आहे की शारीरिक कमी वगैरे काही नाही, तुम्ही समाजाचा महत्वाचा घटक आहे। तुम्हाला तेवढंच नॉलेज आहे, तेवढीच बुद्धी आहे जेवढी सामान्य नागरिकाला आहे। त्याच्यामुळे असा विचार मनात आणता कामा नये की आमच्यामध्ये काही न्यून आहे। उलट तुम्ही जे आहे ते दिव्यांग म्हणण्यापेक्षा तर मला काल एक मेसेज आला त्या सुवर्णांग बनावं असं म्हटलेलं आहे। तर ही संख्या पण फार महत्वाची आहे। तुम्ही स्वतःला कमी समजू नका। महानगरपालिका तुमच्या बरोबर आहे, एक व्यक्ती म्हणून तुमच्या बरोबर आहे। आज मला तर खरं जास्त बोलायचं होतं, पण आता आपले महानगरपालिकेचे इलेक्शन बहुतेक ह्या महिन्यात लागतील आणि इलेक्शन कमिशनची मिटिंग असल्यामुळं मला ताबडतोब जायचं आहे, पण 2ची मिटिंग आता झाल्यामुळं मला तुम्हाला भेटता आलं। मी लवकरच ज्या काही संस्था त्यांची 8 दिवसात एक मिटिंग लावून आपण याच्यावर आणखी विचार विमर्श करू। आणि दुसरं आजच्या या ठिकाणी हेलन केलर, ब्रेल यांची आठवण काढून त्यांनाही आपण मानाचा मुजरा करू आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। धन्यवाद सर।
धन्यवाद. लोककलेनुसार त्यांचा एक नृत्याचा कार्यक्रम इथे सादर स्वामी शांती प्रज्ञानाश्रम शाळा. आई तुझ्या गजरे मला तरी घेऊन विसावले देवतिकाचे संकट आई गळाली तुझ्याच नंदेमुळे नाद संकार तू सारा संसार तू नाद संकार तू हा संसार तू तुझ्या पायाशी आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे किती वाट पाहू किती लाट मायची होऊ नये रात तू रात तू जीवाची वाट तू आणि मतिमंद विभागातील या मुलांनी अष्टमी या नृत्यावर डान्स केलेला आहे. आपल्या सगळ्यांचे भरभरून कौतुक आहे. धन्यवाद मुलांना.
खूपच सुंदर, अप्रतिम. खूप छान, खूप